बहिणींनो, ई केवायसी कशी कराल? लाडक्या बहिणीची ई केवायसी प्रक्रिया कशी करायची ते जाणून घ्या। लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे। या प्रक्रियेमुळे बहिणींना त्यांच्या लाभांसाठी ऑनलाईन केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे। मात्र अनेकांना या प्रक्रियेमध्ये गोंधळ निर्माण होत आहे। चला आपण या प्रक्रियेला सोप्या शब्दात समजून घेऊया। ई केवायसी करताना सर्वप्रथम वडील किंवा पतीचा आधार क्रमांक अनिवार्य आहे। तुम्ही विवाहित असाल तर पतीचा आधार क्रमांक द्यावा। कुमारिका असल्यास वडिलांचा आधार क्रमांक द्यावा। पतीचं निधन झाल्यास किंवा घटस्फोट झाल्यास देखील वडिलांचा आधार क्रमांक द्यावा। सध्या मोठ्या संख्येने महिलांनी एकाच वेळी ई केवायसी करत असल्याने साईटवर लोड वाढत आहे आणि काही वेळा एरर येऊ शकतो। त्यामुळे सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा प्रयत्न करणे योग्य आहे। ई केवायसी करण्यापूर्वी इंटरनेट नेटवर्क नीट तपासून घ्या। जर तुम्हाला ई केवायसी मध्ये अडचण आली तर तुम्ही अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक अशा सेविका, वार्ड अधिकारी, मनपा बालवाडी सेविका किंवा